सुंदर अशी सुरुवात झालेली आहे अंकुशकडून. मागच्या सामन्यातले सामनावीर होते. 28 धावांची खणखणीत अशी खेळी केली होती आणि त्याच पद्धतीने हा चेंडू भिरकावलाय तो. मुकेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट धावेने सुरुवात. वाईट धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक. डावखुरे फलंदाज अंकुश. पुन्हा एकदा मुकेश आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. अंकुश पहिल्या 2 चेंडू 2 खणखणीत षटकार. चेंडू कुठे गेला तो आम्हाला कळालं नाही आणि तो आपल्या जुहू गार्डनच्या मैदानामध्ये अक्षरशः गायब झालेला आहे. चेंडू बदलण्यासाठी थोडासा टाइम गेलेला आहे. धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 13. पहिलं षटक मुकेश यांच्याकडून. पॉवर प्लेचा पहिल्या 2 चेंडूत अवघ्या 2 चेंडूत धावा आलेल्या आहेत 13. पुन्हा एकदा मुकेश. यावेळी थोडा वेगळा प्लान. राईट आर्म राऊंड विकेट आणि यावेळी मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडूत 2 षटकार आणि 2 अवांतर धावा. धावसंख्या 14. बिनबाद 14 धावा. 2च चेंडू झालेले आहेत. शीतलादेवी माईमकडून हा पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता आणि चेंडू गेलेला आहे. फलंदाजाला चकून गोल आणि यष्टीरक्षकाला चकून. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर. 2 अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 16. पॉवर प्लेचा षटक. पूर्ण फायदा घेत आहेत. दरम्यान या क्वार्टर फायनल मध्ये पहिल्यांदाच समोर असतील करण. यष्टीरक्षक आहेत ते आणि ओपनिंग बॅट्समन. सुंदर असा झेल घेतलेला यापूर्वीच्या सामन्यात त्यांनी. आपल्या बॅटची जादू दाखवण्यासाठी सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला आहे. एका धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे 17. पुन्हा एकदा समोर आहेत अंकुश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र चेंडू जातोय हवेत परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडल्यामुळे 2 धावेवर समाधान मिळतंय. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 19 फॉर नो लॉस. एक महागडं षटक मुकेश यांच्याकडून. अजूनही
2 चेंडू मला वाटतं शिल्लक असतील. पुन्हा एकदा अंकुश सजय, यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. चेंडू यष्टीरक्षकाला चकावून जातोय. एका धावेवर समाधान. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 20. अजूनही पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. आणि यावेळी अखंडकडे तसा मारायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. सुंदर असा तालमेल 2 फलंदाजामध्ये. सुंदर अशी रनिंग बिटवीन विकेट. धावसंख्या 22. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. एक महागडं षटक मुकेश यांच्याकडून. डीजे आमचे मित्र परिवार आमच्यामध्ये आलेले आहेत स्टेजवर. JMD बॉईज तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय स्टेजवर. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटकात 22 धावा केलेल्या आहेत. चिंचणी संघाने शीतलादेवी संघाला, शीतलादेवी विरुद्ध चिंचणी यांच्यामधला हा क्वार्टर फायनलचा सामना. नवीन गोलंदाज झालेले आहेत. अनिकेत अनिकेत सज्ज. 22 धावा पहिल्या षटकात. 4 षटकांचा सामना राहील. अनिकेत राईट आर्म राऊंड विकेट. ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. आणखी एक अवांतर धाव. 23. पुन्हा एकदा अनिकेत. आणि यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्याचा तेवढा फायदा मिळाला नाही. स्लोवर चेंडू होता. एका धाव्यावर समाधान अंकुश यांना. धावसंख्या झालेली आहे 24. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट. सुंदर गोलंदाजी. चेंडू मिडल स्टंपवर पडून हलकासा बाहेर गेला. बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. या आतापर्यंतच्या इनिंग मधला पहिला डॉट बॉल शीतलादेवीकडून. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी त्याच पद्धतीचा चेंडू. तितकाच खणखणीत असा षटकार.
31 माफ करा. पुन्हा एकदा अनिकेत स्लोवर चेंडू आणि यावेळी मात्र ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण. आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. दरम्यान यानंतरचा होणारा सामना आहे जुहू तारा विरुद्ध दत्त मंदिर माडकोळीवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की 2 षटकानंतर म्हणजे हाफ इनिंग नंतर आपलं टॉस होणार आहे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 35. 2 षटकात 35 धावा. नवीन गोलंदाज आलेले आहे जतीन. सुंदर फलंदाजी आतापर्यंत. अंकुश यांची वैयक्तिक 20 धावांवर खेळत आहेत. जतीन यावेळी गोलंदाजी करतील. करण यांना एक खणखणीत षटकार ठोकलेला मागच्या ओव्हरमध्ये. यावेळी जतीन आहेत समोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि चेंडू गेलेला स्लिपच्या दिशेने. एका धावेवर समाधान. सुंदर गोलंदाजी जतीन यांची. सुंदर सुरुवात जतीन यांची. धाव संख्या झालेली आहे 36. फॉर नो लॉस. जतीन पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजी. चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाही. एक डॉट चेंडूची सांगता होत आहे. धाव संख्या झालेली आहे 36. पुन्हा एकदा जतीन सज्ज. आणि यावेळी मित्र कव्हरच्या दिशेने. हा मात्र शॉट ऑफ द डे म्हणावा लागेल कारण वाऱ्याच्या सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. जतीन पुन्हा एकदा सज्ज. आणि यावेळी मात्र थोडेसे भरकटलेले आहे. चेंडू जातोय वाईटच्या दिशेने. आणखी एका अवांतर धावेमध्ये भर. जतीन पुन्हा एकदा सज्ज. अंकुश यांना यावेळी मात्र चांगली गोलंदाजी. चांगला दोन्ही प्रकारचे स्विंग करत आहेत जतीन. त्रेचाळीस धावा लागलेल्या आहेत फलकावर. शेवटचा चेंडू जतीन यांचा. माफ करा अजून 2 चेंडू आहेत. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अवांतर धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या झालेली आहे 44. 16च्या सरासरीने खेळत आहेत. अजूनही विकेट दिलेली नाही चिंचणी संघाने.
आणि यावेळी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय हवेत. पाहूया झेल होतोय काय आणि झेल बाद होतोय. अंकुश बाद होतोय. सुंदर अशी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, या षटकानंतर आपला टॉस होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, या षटकानंतर आपण स्टेजकडे यायचं आहे. दरम्यान नवीन गोलंदाज आहेत. शेवटचा चेंडू आणि यावेळी खणखणीत असा लॉंग ऑफच्या दिशेने षटकार. अर्धशतक फलकावर लागलेलं आहे तुमच्या षटकारानशी आणि धावसंख्या झालेली आहे 50. एक बाद 50. नवीन फलंदाज आलेले जिग्नेश आणि लॉंग ऑनला खणखणीत असा अंकुश यांनी स्टेजवर यायचं आहे. आपलं मागच्या मॅचमधलं मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. अंकुश चिंचणी स्टेजवर यायचा आहे. यांचा सत्कार करतील संकेत गावडे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच देणार आहेत. दरम्यान शेवटचं षटक घेऊन रवी कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. करण यांनी एका धावेवर समाधान. पुन्हा एकदा समोर आलेले आहेत जिग्नेश. धावसंख्या झालेल्या आहे 51. 51 फॉर 1. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. रवी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर चेंडू आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. डीजे .58. 58 धावा. पुन्हा एकदा रवी सज्ज. समोर आहेत करण. स्लोवर चेंडू मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने. एका धावेवर समाधान. धावसंख्या झालेली आहे 59. हो सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर पद्धतीने खेळून काढलाय. आतापर्यंत 4 चेंडू 3 षटकार. जिग्नेश यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक अवांतर धाव.
धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे. 66 धावा झाल्या आहेत. 67 टू विन. आणि दरम्यान टॉस होत आहे. जुहू तारा विरुद्ध दत्त मंदिर. टॉससाठी आपण टॉसच्या मंचावर जायचं आहे. जुहू तारा बॉईज कर्णधार, मी विनंती करतोय स्टेजकडे यायचं आहे. दत्त मंदिरचा कर्णधार आपल्यामध्ये आलेला आहे. चिंचिनी विरुद्ध शीतला देवी यांच्यामधला हा क्वार्टर फायनलचा सामना. टॉस शीतला देवी संघाने जिंकलेला आणि टॉस कोण करेल? दरम्यान टॉस होत आहे. कॅमेरा टॉस होत आहे आपलं. टॉस मला वाटतं दत्त मंदिर मड यांनी जिंकलंय. टॉस मड ना, लगेच आपलं कळवायचं आहे आणि टीम रेडी ठेवायची आहे. लगेच सामना चालू होईल. JMD चषक सीझन 4 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं इथे हार्दिक स्वागत. खेळपट्टीच्या मागच्या साईडला खारदांड्याच्या बाजूला आपले विनीत आणि जे कोणी आपले कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की कोणालाही मधून सोडू नका सामना सुरू असताना. दरम्यान हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना होता शीतला देवी विरुद्ध चिंचिनी. शीतला देवी संघाने टॉस जिंकून चिंचिनी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं आणि तितकीच खणखणीत अशी बॅटिंग करून 66 धावा केलेल्या आपल्या 4 षटकामध्ये, ज्यामध्ये अंकुश यांचं योगदान होतं 26चं, जिग्नेश यांचे 3 षटकार आणि 67 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे शीतला देवी संघाला. 4 षटकामध्ये जवळजवळ 17च्या सरासरीने हे धावा करायच्या आहेत. हां, तिसरा खेळाडू पाठवायचा आपला वन डाऊनचा. आपले नियम सेम राहतील. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. स्ट्राईकवर असतील वैभव, गोलंदाज आहेत मयूर. वैभव सामना करतील मयूर यांचा. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. चिंचिनी संघाची सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळालेली, परंतु शीतला देवी संघाने देखील यापूर्वीच्या सामन्यात
70 धावा चेस केल्या होत्या आणि त्याच खेळाची अपेक्षा इथे पुन्हा एकदा आणि यावेळी खणखणीत असा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू तितकीच चांगली फिल्डिंग एका धावेवर समाधान. धावसंख्या 1. पहिलं षटक मार्गस्थ दरम्यान फुटबॉलचा आपला थरार सुरू आहे त्यामध्ये आणखी एक पार्टिसिपेंटचा आपण प्राइज देणार आहेत. मांगेला बॉयज थँक यू व्हेरी मच. बेटर लक नेक्स्ट टाइम. दरम्यान पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने हलकेच खेळून काढलेला चेंडू एका धावर पुन्हा एकदा समाधान. मयूर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी 3 चेंडूत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत जिंकण्यासाठी. 67 धावांचा 67 टू विन आहेत. पुन्हा एकदा मयूर सज्ज लेफ्ट आणि यावेळी मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे 8. डावखोऱ्या फलंदाज वैभव यांच्याकडून वाऱ्याच्या अपोजिट हा षटकार पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळी मात्र चेंडू जातोय जूच्या गार्डन मध्ये. सुंदर अशी फलंदाजी वैभव यांच्याकडून. जूच्या गार्डन मध्ये गेलेला हा षटकार. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे 14. अजूनही पॉवर प्लेचा 1 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू हलकेच टोलावलेला आहे पुन्हा एकदा गार्डनच्या दिशेने. यावेळी मिळत आहे 4 डीजे. वेळ काढून आलेले आहेत. बरीच वर्ष जू क्रिकेट संघाला जय माता दी क्रिकेट संघाला अम्मानी यांच्याकडून मिळालेली आणि त्यांचा सत्कार करत आहेत चिंतामणी. दरम्यान सामन्याकडे वळूया.
पॉवर प्ले नंतर ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू. नवीन गोलंदाज होते विनीत. पहिल्या षटकातल्या 18 धावानंतर धावसंख्या आता 19. गोलंदाज आहेत विनीत. 17ची सरासरी आहे. 67 धावांचं लक्ष्य आहे. शीतला देवी संघाला यावेळी डावखुरे फलंदाज वैभव. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू इनसाइड एज बॅटची आतली कडा घेऊन गेलेला आहे स्लिपच्या दिशेने. एका डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विनीत यांची. पुन्हा एकदा वैभव सज्ज. यावेळी मात्र उंचावण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि सुंदर असा झेल. दत्त मंदिर विरुद्ध जू तारा. दत्त मंदिर माड संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. त्यांनी टॉस जिंकलेला आहे. दरम्यान पहिला गडी बाद झालेला वैभवच्या रूपाने विनीत यांना सफलता मिळालेली. आतापर्यंत 3 चेंडूत फक्त 1 धाव दिलेली आहे. सुंदर गोलंदाजी यावेळी. ऑप्शनच्या बराच बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे 20. 24-1. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एका धावेवर समाधान. धावसंख्या झालेली आहे 21. चांगली गोलंदाजी विनीत यांच्याकडून आतापर्यंत. पुन्हा एकदा विनीत सज्ज आणि यावेळी मात्र खणखणीत असा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने हा षटकार पाहायला मिळाला रवी अण्णाच्या बॅटमधून. आणि यावेळी लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एका ओव्हरची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 27. उरलेल्या 2 षटकामध्ये 40 धावांची गरज असेल शीतला देवी संघाला. दोन षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 27. 2 षटकानंतर धावा हवा आहेत 40. JMD चषक सीझन 4 मधला पहिला क्वार्टर फायनलचा सामना. यानंतरचा होणारा सामना आहे दत्त मंदिर विरुद्ध जुहू तारा. बॉलर
दरम्यान नवीन गोलंदाज आलेले आहे विघ्नेश जिंकण्यासाठी शीतला देवी संघाला हव्यात 40 धावा. यांना जरा कॉन्टॅक्ट करा काय घेतलंय विचारा मग तसं लिहू मग त्या लिवाचं स्टार्ट करणार काय दत्त मंदिर विरुद्ध चिरुतारा. दत्त मंदिर वॉन द टॉस. विघ्नेश सज्ज समोर असतील रोहित आणि हा पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आणि आपला कॅमेरा वाजलेला आहे. एका षटकारानशी 8 धावांवर नाबाद खेळत आहेत. आपल्या संघाला जर जिंकवायचं आहे अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. रवी यांना सामना करतील विघ्नेश यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही. फ्री हिटचा तेवढा काय फायदा होत नाही. शीतला देवी संघाला फ्री हिटचा हा चेंडू वाया गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 34. 34 फॉर 1. 35 फॉर 1 माफ करा. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज समोर आहेत. रवी यांना यावेळी मात्र चेंडू जातोय समुद्राच्या दिशेने नवीन होणाऱ्या ब्रिजच्या दिशेने आणि मिळतात 6 धावा. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या गेलेली आहे 40 पार. 41 फॉर 1. पाहिजे 2-3 बॉल्स दरम्यान धावसंख्या 40 पार गेलेली आहे. 41 झालेले आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी रवी यांना. आतापर्यंत 2 खणखणीत षटकार. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. ह्या चुका आपल्याला महागात पडू शकतात. थोडंसं गेम अवेअरनेस हवे या षटकार. आणि मला वाटतं ही फ्री सुद्धा असेल. पुन्हा एक मेजवानी असेल रवी यांच्यासाठी. वैयक्तिक 14 धावांवर 2 षटकारांशी धावसंख्या झालेली आहे 42. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा हव्या आहेत 25. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज समोर आहेत रवी यांना. पाहूया या चेंडूवर काय होणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचा समाचार घेतलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषेपार. षटकार षटकार षट. चेंडू जवळजवळ 21 धावा आलेल्या आहेत.
अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. समोर आहेत रवी अण्णा. आतापर्यंत 3 षटकार या रवीच्या बॅटमधून. या पुन्हा एकदा चेंडू जातोय समुद्राच्या दिशेने. सुंदर या नंतरचा होणारा सामना दत्त मंदिर मड विरुद्ध चुतारा क्रिकेट संघ. दत्त मंदिर मड यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान पहिल्या मॅचमध्ये येऊया. या मॅचच्या अगोदर आपल्याला हव्या होत्या 40 धावा, परंतु रवीच्या बॅटमधून आलेले 4 षटकार आणि या षटकामध्ये आलेल्या 28 धावा. उरलेल्या 6 चेंडूत 12 धावांचं आव्हान. आकाश नवीन गोलंदाज. आकाश रवी पुन्हा एकदा सज्ज. 4 षटकारांनी 27 धावांवर नाबाद खेळत आहेत. दरम्यान समोर आहेत आकाश. सुंदर असा चेंडू. आपण म्हणतो ना की बॉलर हवा तो असा बुंद्यात टाकणारा. आणि पहिलाच यॉर्कर आकाश यांच्या बॅटमधून. इक्वेशन आहे 12 धावा 5 चेंडू. समोर आहेत रवी. 12 धावा 5 चेंडू. क्वार्टर फायनलचा हा सामना JMD चषक. यावेळी उंचावर मारलेला चेंडू आणि मला वाटतं थोडंसं का चाळ क्षेत्ररक्षण. चार चेंडू 8 धावा. सुंदरसा खणखणीत असा लॉंग ऑफच्या दिशेने आज चौकार पाहायला मिळाला. थोडंसं फिल्डरनी देखील सहकार्य केलं. 4 चेंडू 8 धावा. रवी सामना करतील आकाश यांचा. आणि यावेळी मात्र यॉर्करचा हा चेंडू होता. या 3 चेंडू 2 यॉर्कर. सुंदर गोलंदाजी आकाश यांची. 3 चेंडू 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. दरम्यान डावखुरे फलंदाज रोहित सामना करतील आकाश यांचा. आणि हा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर उडलं नाही, परंतु एक धाव मात्र देऊन गेलाय. 2 चेंडू 6 धावा.
दरम्यान गोलंदाज काय करू शकतो हे दाखवून दिलं आकाश यांनी. आत्तापर्यंत सुंदर सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या 4 चेंडूत धावा दिलेल्या आहेत 6. एक बॉलर काय करू शकतो हे दाखवले आकाश यांनी. पण समोर असतील आता रवी. 4 षटकारांनी खेळत आहे. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने आणि यावेळी मात्र चेंडू फील्ड होतोय. सुंदर गोलंदाजी आकाश यांची. 5 चेंडूत धावा दिलेल्या आहेत 7. आपल्याकडे पॉवर प्ले नाही आहे. आपल्याला कंपल्सरी चेस आहे. या चेंडूवर जर आपल्याला जिंकायचं आहे तर षटकारच मारावं लागेल. चौकाराने आपलं काही होणार नाही. अंपायर भाऊ सामना खेळवायचा. 1 चेंडू 5 धावा. टाळ्या होऊ जात आकाशसाठी. एक चेंडू 5 धावा आणि सामना जिंकलेला आहे. आकाश यांनी मंचाकडे यायचं आहे. आपण पाहिलं